तर आता सो हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आजचा व्लॉग असणार आहे मी चालले माझ्या फ्रेंड्ससोबत लोणावळ्याला, त्याचा असणार आहे. सो कसा होतो आहे, काय होतो आहे तर तुम्ही बघूया. सो लेट्स गो. आता तर मी स्टेशनला जायसाठी निघाले. सो बघा, पुढे कंटिन्यू राहा. बाय. जाम बेकार हालत झाले, म्हणजे चप्पलच सुटले आणि ह्या मॅडम तिकडे बसल्या. सो लेट्स गो. चला जायचं आहे, चप्पल पण तुटले. चलने की हालत देखो क्या हो गई है. इथे ना मला खूप जास्त गरमी झाली आणि केसाची हालत वर केली अशी. बॉबी हाय, गरमी खूप जास्त आहे, खूप जास्त कंटाळा आला. आणि एक इसने मुझे धोखा दिया है, देखो कितना गंदा. अभी कौन बचा है रे भाई धोखा देने का, सिर्फ यही बची है. और क्या पता ये भी धोखा देते. आम्ही आता दादरला आणि 7:11ची ट्रेन होती ती गेली आणि आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघतोय. 8:22ची आहे. सो घामाने बघा कशी चिंब झाली मी भाई. काय नाही, मी उघड्या पायाने असं वाटतं की भाई माझा उपवास आहे, पण उपवास काय नाही माझा. आणि तुम्हाला दाखवते बघा मी कशी उघड्या पायाने जाते भाई. म्हणजे पाय पूर्ण लाल लाल झाले त्या फाटलेली चप्पल घालून. सी माय उघडा पाय. हो मी सी माय उघडा पाय घाललं बघा बाई कसं झालं. तो आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे आणि बाई बघा एक सीट में 2 तीर मार गई ना. बस हम लोग देखेंगे कैसा सफ़र हो रहा है, कैसा नहीं आप देखना. हम तो चढ़े भाई. कौन लोणावळा स्टेशनला आहे आणि हा आमचा प्रिय मित्र माझा सेक्सी पवन आणि बॉबी जरा लापता झाले. आमचा हालत लय खराब झाले, बट काय करायचं आता. पसीना नाही टकली वाटतंय मी बघा हिरोईन चला आता आम्हाला जरा तयार व्हायचं आहे, एकविराला जायचं आहे. सो बघा आणि माझी चप्पल तुटलेली ना, तर पवनच्या मम्मीची चप्पल आणले बघा. कैसे 3 आ रहे देखो. पवन की मम्मी की चप्पल पहन रही हुए आणि भाभी जाम हसते. काय करायचं, हसू दे त्यांना. आणि हा लोणावळा स्टेशन पुरा सुनसाम आहे. आणि आपण कुठल्या उद्यान एक्सप्रेसमधून आलो. एवढी गर्दी नाही का, म्हाताऱ्याला कत्तलच केलं आहे आम्ही मजबूत. सगळे बाहेर येऊन बोलतात. सगळे बाहेर येऊन मला बोलतात केलंस काय जरा विमानाने पाठवलंस काय. पाठवलंय जरा, आता तर कर्नाटकमध्ये पोहोचलो आणि काय नाही. सो बघा पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आता मी रेडी होते जायसाठी. इथे तर मी लोणावळा स्टेशनलाच आहे, आता रेडी होईल. सो रेडी झाल्यावर मी एकविराईकडे जायला निघेन तेव्हा भेटू. बोल चलो. सो आता मी रेडी झाले आणि चला आम्ही आता निघतो इथून. पवन आणि मी आज मॅचिंग झालं. आज खूप खुश आहे सगळेजण इथं. सगळ्यांची गेट भगवली. सगळ्यामध्ये एकच आहे, अजून कोण नाही. सो चला. तर आता आम्ही इथे निघालो आहे लोणावळा स्टेशनपासून एकविरेला जायला. इथे रिक्षाचा चार्ज आहे 300 रुपये. एकटा गेला तरी 300, तिघा गेला तरी 300 एका रिक्षाचा चार्ज. आणि सो लेट्स गो. बघा काय होतं आहे काय नाही पूर्ण ब्लॉगमध्ये बघा. आणि तुम्ही पण या. पावसात तर नक्कीच या. आम्ही बिन पावसाचे आलो आहे. चलो.
पहिला खायला आलं तर काय खायला मेंदू वडा आणि बॉबीचं कटलेट आलंय आणि हा असतंय साला. आता आम्ही खाल्ल्यानंतर भेटू. चला आम्ही वरती जायला निघालोय आणि चालतोय. हा बघा माझा भाऊ. मला तर आता आम्ही पाय पडून आलो आणि इथे कैरी खायला आलो. चला कैरी बघा बाई केवढीशी. 3 कैऱ्यामधून 3 डेंजर आहे. आता आम्ही वरती पाय पडून निघालो आहे. चप्पल पण एक घेतली आहे कारण खूप की स्लोप आहे, तर खूप अतिशय स्लोप आहे. आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला वाऱ्याच्या प्रभावाने आम्ही खाली आणि चाललोय. उसा ज्यूस वगैरे पण पियालो वरती. रस आले म्हणजे रस पण क्लिप्स नाही घेतल्या. आता तर बघा मला इथं पवन मला प्रेरणावरती आणि मी बिचारा हिला किती वरती. प्रोटेक्ट करतोय. साखळी घेतलं सोन. शेवट भावाचं काम आहे ना बहिणीला प्रोटेक्ट करणं. मम्मीचा फोन आला चक्कर येते म्हणून. प्रोटेक्शन इज इम्पॉर्टंट. हरामजाद्या. बघा बघा हे लोक हरामी लोक आहेत बघा. पण ए भांडू नका. आणि मी वरतून ब्लॉग थांबव जरा. चल बेटा. आणि वरून मी 150 रुपयाची चप्पल घेतली आहे कारण की घालायला. पवनच्या मम्मीची चप्पल घातली आहे. आता पवनला ती द्यायची हे वाढेल जरा. आणि सो चला आता काय घेऊ तर बघा दाखवते मी तुम्हाला. कसं बघा आहे स्केटबोर्ड सारखं खाली उतरतोय. अरे अडकलं बघ. आम्ही ते घ्यायला थांबलो चिक्की पेढे वगैरे. नंतर भेटूया सरा. वाईन बॉटल. सो आता आम्ही इथे जेवायला आलो आहे. थोडंसं काहीतरी खाऊ. आणि आम्ही शॉपिंग काय केली चिक्कीच घेतल्या फक्त आणि पेढे द्या. आता ते खायला आलो बघूया काय ते कसं लागते कसं नाही. खाऊ नंतर भेटू. बघा भाईचार म्हणतो. सो खाल्ल्यानंतर भेटू. मी खूप थकली आहे. मला विचाराने पवनने खूप जास्त प्रोटेक्ट केलं आहे आणि सांभाळून आणलं खाली. प्रोटेक्शन इम्पॉर्टंट. अरे भावाचा प्रोटेक्शन. भाऊ आहे माझा बघा. मला तर एकच राईस मागवला आहे आणि तिघं पण एकाच राईसमध्ये खाणार आहे कारण की टेस्ट कशी आहे कशी नाही आम्हाला माहीत नाही. सो खाऊया चला. तर काहीच आता आम्ही डोंबिवली स्टेशनला आहे आणि केक टप खायला. केक टप खायला आलो इथे. सो केक टप खाऊन मग निघू आम्ही. चलो पुढे गेलास रे. चलो. आणि काय नाही आम्ही जाम थकलोय. ह्याला काय आहे कुत्र्याला. आता आम्हाला इकडून जायचं दादर. परत दादरवरनं जायचं आहे सेंटाक्रूज मला आणि हिला जायचं आहे जोगेश्वरी. आणि मी चाललोय खेळायला. हगरे असा आला 1 नंबरचा भाऊ. काय कामाचा नाही आत्ताच्या घडी. तिकडे खूप माझी मदत केली आता ती करतोय ह्या पब्लिक आता भावाला नाडा लागले भावाला. तर अशाच प्रकारे मी हा ब्लॉग एंड करते. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा प्रॉब्लेम्स चालू होते म्हणून मी जरा ब्लॉग एंड करू नाही शकली आणि माझा माइंड जागेवर नव्हतं म्हणून. सो आता मी एंड करते. लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेस द बेल आयकॉन. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.